आपल्या सर्वांचा दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दीपोत्सवाचा. त्यामुळे या वर्षीची दिवाळी रस्त्यावरती फटाके फोडून कचरा आणि वातावरणाचं प्रदूषण करण्यापेक्षा आपण सगळेजण मिळून शांततेत पार करूया. आणि हो रसिक मायबापू, मागील 2 वर्ष आपण कोरोनाच्या काळ्या सावटात घालवले, त्यामुळे तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळा. कारण आपल्या घरी जरी नसतील तरी शेजारी पाजारी वयस्कर लोक व लहान मुलं असतात, त्यांना या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. वायू प्रदूषणामुळे वातावरणातली ऑक्सिजनची लेवल कमी होते, त्यामुळे वयस्कर लोकांना त्रास होऊ शकतो. त्याची काळजी घ्या आणि आपली व शेजाऱ्यांची सगळ्यांची दिवाळी सुखमय होऊ द्या. हा सण साजरा करताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन करा व तुमची काळजी घ्या. तुमच्यासाठी प्रशासन सतर्क आहे. आणि अरे दिवाळीला तरी कोणाला तरी तुमच्यामुळे मदत होऊ देत ना. इतर कुठूनही दिवाळीसाठी लागणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा रस्त्यावरून गोरगरिबांकडून दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करा ना. अरे तुमच्या एका खरेदीमुळे त्यांच्या घरातही आनंदात दिवाळी साजरी होऊ शकते. भावार्थ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत दुधारी वेब सिरीजला आत्तापर्यंत आपण जे प्रेम दिलं ते प्रेम सदैव असंच राहू द्या ही आशा बाळगतो. आणि हो, हाच दीपावलीचा क्षण आनंदाचा, सुख समृद्धीचा व भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावार्थ फिल्म प्रोडक्शन व दुधारी टीमच्या वतीने आपल्या व आपल्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे चारू, ऐक ना. हाय गुरु, बोल ना. आणि बाबांचं काम झालं का? 2 दिवस झालं जेवले नाहीत रे. अरे तू बाबांचं काम सोड, ते मी करणारच आहे. पण जरा मला तुला दुसऱ्या विषयावरती बोलायचं होतं. हां बोल ना. हे बघ चारू, मला काही वातावरण निर्मिती करता येत नाही आणि नाही आडेवेडे घेता येत. मी बोलतो ना ते डायरेक्ट बोलतो. अचानक काय आहे वातावरण निर्मिती वगैरे? हे बघ चारू, मी आधी क्लिअर करतो. मी तुझ्या वडिलांचं काम करतोय म्हणून तुला काय बोलतो असं समजू नको, ते मनात पण आणू नको. मी तुला बऱ्याच दिवसापासून बोलून म्हटलं होतं, मला तू खूप आवडते आणि आपला खूप जीव आहे तुझ्यावरती. तू इथेस, अख्ख्या गावावर शोधते तुला. मला जरा बोलायचं, अर्जंट काम आहे. बरं गुरु, चल निघते मी. तुला आत्ताच यायचं होतं का? का तुमचा काय लवसीन चालला होता का? तुझं काय काम होतं बोल. वैसे कुछ खास नहीं. रुक 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 रुक. अरे प्रेम पुजारी, तेरी प्रेम तपस्या भंग करने के लिए दिल से सॉरी. पण अरे काल आपला खबऱ्या भेटला होता. त्याने सांगितलं की त्यांनी पक्याला पाहिलं सरपंचाच्या वाड्यावर भाऊच्या बर्थडे पार्टी नंतर. हे सांगायचं होतं तुला. तसा मला आधीपासूनच पक्या कुछ खास पसंत नाही गुरु. अरे यारा तू टेन्शन म्हटले ना, त्याला मीच पाठवला होता. आणि ते आपलं मास्तरांचं काम नाही का, त्यासाठी सरपंचाकडे मीच पाठवत होता पक्क्याला. आणि तू एवढीशी खबर सांगण्यासाठी माझी बनी बनाई प्यारवाली लव्ह स्टोरी तोडली ना. जत्रा आता मास्तर बसा, खाली सोडा होता, मामावर करून बसा. अरे डाग लागला, शर्ट खराब झाला काय? अरे डस्टरच्या शाईच्या डागाची सवय आहे रे मला. पण गावात नाही तो डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो ना, त्याची सवय नाही रे मला. मास्तर, तुमच्या चरित्र्यावर डाग लावायची कोणाची हिंमत आहे? मी असताना मी आहे की. गुरु, या विषयामध्ये तू मध्ये पडू नका. सर, ऑलरेडी मी यामध्ये पडलोय. ही घ्या फाईल, खिडकीवरून स्वतः मी क्लिअर करून आणली आहे. वाटल्यास फोन लावून कन्फर्म करू शकता. येतो मी. आणि हो, राजकारणी माणसांच्या नादी लागून आपल्या विश्वासातली माणसं तुम्ही गमावता, तर याची काळजी घ्या. आणि पुन्हा सज्जन लोकांच्या वाटेला जाताना नेहमी मी तुमच्या पुढे असेल हे डोक्यात ठेवा.
बोला सर. सर त्या दिवशी गेला तुम्ही नाराज होऊन तुम्ही थांबा. हो कसं थांबणार सर, पाटील होता तिथे. अहो सर तुम्हाला माहिती मी आतापर्यंत लोकांना मदत केली, मी कशाला लोकांचा पैसा केला? डायरेक्ट भ्रष्टाचारच आरोप. आपण तुम्ही बोलला असतं तर शेवटी सर आपल्याला शाळा चालवायची आणि आपण इतके दिवस काम करतोच नाही कुठे. हो पण यांनी गावातलं राजकारण गावात ठेवा ना. आता हे राजकारणाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे सर. हो पण हे राजकारणी नको ना शाळेत यायला. पण ह्यांना आपण त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देऊ. हो दिलीच पाहिजे त्यांना. हो. सर मला 2 दिवस जेवण गेलं नाही या प्रकरणामुळे. काय वाटलं सर मला? फाईल समजून घ्या. मी आता आपण एकत्र काम केलं. आहे सर. ओके सर चल येतो सर. का ग मीने काय बसली इथं? सहज. फुगा फुगलाय वाटतं. फोडू का? तुझा फुगा ठेव तुझ्याजवळ जपून, नको फोडू. काय तू अजून त्याच विषयावर अडकली का? अरे होती ती पोरगी, मदत मागितली म्हणून गेलो ना तिला सोडायला. कोणतीही मुलगी येईल तुला मदत मागेल आणि तू नेहमी त्यांना सोडायला जाशील का? ते पण गाडीवर बसून हात धरून. हात कुठं? तिला सोडायला गेलतो फक्त. मला नाही बसवलं कधी गाडीवर तसं. तुला काय बसवायचे? तुला काय काम धंदेत का मोकार फिरवायचा गाडीत पेट्रोल टाकून? तिने मदत मागितली म्हणून तिला मित्राची गाडी घेऊन गेलतो सोडायला. तिच्यासाठी पेट्रोल आहे, तिच्यासाठी मित्राची गाडी घेतो. बरं का मी काय म्हणतो ऐक ना, ते जाऊ दे मोरू दे. तुझा बाप हा म्हणून का आपल्या लग्नाला? बाप काय बाप, बाबा म्हणायचं बाबा. ओ बाबा. हा बाबा बघू आता कुठपर्यंत साथ देतोय तुझा बाबा आपल्या लग्नाला. काय करते? अरे कसं काय आलं? अरे तो घराच्या समोरच राहतो, घरी सांगेल आता तो. काय करू मी? थांब जरा, कोण येतं बघतो मी त्याला. अरे नको नको तू नको बघू, मीच करते काहीतरी आता. मलाच करायला लागेल. अरे 2 मिनिटं अरे थांब जरा. नको थांब, अजून विषय वाढेल. मी बघते काहीतरी, तू जा, मी बघते. काय झालं ना पाहिजे काय? बघते मी. जा. तुला किती वेळा सांगितलंय मुलींसारखी राहा ना, आणि मुलींसारखं राहिलं तर हसता मला. असंही एक्सेप्ट करत नाही आणि तसंही करत नाही. दिमाग का दही साला. आणि हो तू चिडली कोणावरती? आणि तुला असंही चेंज व्हायला कोणी सांगितलंय? आपण आहे ना अपना दिल खुश रखने का बस. हे जग आहे ना आपली घ्यायलाच बसलंय. आणि तू असंही माझी कुचकुच होता की काजल आहे, चेंज कशाला होतेस? खरं सांगतो की काय, शेवट पण कुचकुच होत्यासारखं झाला तर सोने कसं वागायचं? काय बोलली? नाही 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 कुठं काय. आता आपण नाही बदलत स्वतःला. आता उलट बदल म्हणणाऱ्याच्या ना पिकटात लाद घालणार. आता कसं? चल. ह्याला माल तर मी माझ्या हाताने पोहोचवला आणि अण्णा म्हणतो माल पोहोचला नाही. नक्की अण्णाने माल बॅगेत भरला तर असेल ना? अरे नाही नाही, अण्णा असं नाही करू शकत. आणि हा अण्णाचा विश्वास तुटला आहे. मला अण्णाचा परत विश्वास मिळवता लागणारच. माल तर मला आणावंच लागणार. नाही केलं कोणी असं? तुझ्या तर आता अरे अरे तो आहे दुसरं कोण असतं ना तर मारलाच असतं. आता एवढं काय झालं चिडायला? ते काय नाही रे, कामच टेन्शन आहे थोडं. कसलं का? त्याचं तुला काय करायचंय? तू कशाला आली इथं ते बोल. असं कसं? त्याच्यावर तर आपलं भविष्य अवलंबून आहे ना. काय आपलं भविष्य? म्हणजे तुझ्याकडून होकार समजायचं वाटतं. पण हा बाबांना राजकारण बिलकुल आवडत नाही आणि मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही बघ. ते आहे रे, तुझ्यासाठी राजकारण काय, सगळं जग सोडायला तयार आहे आपण. असं काही पण बोलू नकोस हा. ते ठीक आहे, पण आज तूने दिल खुश कर दिया मेरा. आणि हा तू सोबत असली ना की सगळं टेन्शन गायब होतं माझं. आज मला पार्टीचा क्षण एन्जॉय करू दे.
ठीक आहे ठीक आहे, तू ॲशन एन्जॉय कर आणि मी जाते. आणि हां, रागावरती कंट्रोल कर. ठीक आहे. आसमानीचे ए हवाई, जास्त वर उडलीस ना तर वरच पाठवेल. ए वाट सोड माझी. काय पाहिजे? मला जे पाहिजे ते घेतेस मी. सरळ मिळालं तर सरळ, नाहीतर वाट वाकडी करू. तू तुझं बघ ना. एका वेळी 2 दगडांवर पाय ठेवायला बरं जमतं का तुला? आणि मला विचारतेस मला काय पाहिजे म्हणून? मास्तराची पोरगी आहेस ना तू? हेच का तुझे संस्कार? तू आणि मला संस्कार शिकवते. हे बघ पोरे, त्या 2 दगडांवर पाय ठेवून उभी आहेस ना, ते दोन्ही हुकमी एक्केत. हुकमी एक्के. तुझ्यामुळे त्यांच्यात जर वाजलं तर मी तुला वाजवे. आणि हो, आता गप घरात जाऊन बसायचं आणि कडी लावून घ्यायची. जास्त वळवळायचं नाही. निघ. आणि हो, गुरुपासून 6 फूट लांब. अरे त्यांना पेटवून ते कवर ठेवताय. बरं ठीक आहे, ढकलून टाकू राहिला. राम राम सरपंच. राम राम अण्णा. सरपंच, हो तो कुत्तों का फौज पा देता है. कब तक तो कुत्तों के दम पे गेम खेले. अण्णा तो काय मांजरं पाळल्यात काय? हमारे मी आहे ना सरपंच गावचा. इन कुत्तों के लिए अन्ना का शांति से ले. सरपंच, मेरे को तेरे पे डाउट है. जो मेरा बच्चा एक केस उसके साथ गेम हुआ ना, उसमें तेरा छात. पण एक बात ध्यान में रखना सरपंच, वो जो माल था ना वो भाई का. आणि भाऊला माहिती होण्याच्या आधी तो माल तू या तो मेरे को देना, या तो फिर डील बोलना तेरे को चाहिए क्या. अण्णा, हे केस वगैरे ओळखत नाही मी. गावचा सरपंच आहे, भरपूर कामं असतात मला. काय आणि तो म्हणतो ना बेईमानी. बेईमानी सरपंचच्या रक्तात नाही. आणि सरपंच भाऊच काय, अख्ख्या गावाशी इमानदार आहे. राहिला विषय, अख्ख्या गावाला माहिती आहे इमानदार कोण आणि बेईमानी कोण. सरपंच, ये बेईमानी का धंधा जो है ना, बड़ा जालिम. ये सुख तो पल भर के लिए दे जाता है, पर गम जिंदगी भर के लिए उठाना पड़ता है. तो ये हर कोई कर नहीं सकता. अण्णा, बेईमानी आणि इमानदारी तुम्हाला शिकू नकोस. ये जिसको जमाना. आणि विषय काय आहे, सुखदुःख माझं मी बघन. राहिला विषय डील. डील गेली तेल लावत. तू भांगाराचं काम करतो ना, तेवढंच करायचं, बाकी काही शिकवायचं नाही. गावचा सरपंच आहे. वो मैं मेरा देखेगा. आगे के अंजाम के लिए तू तैयार रहना. चल निघ. भांगारवाला आहे, भांगाराच्या मापात राहायचं. चल निघ. चल रे. नमस्कार. नमस्ते अण्णा, बसा. साहब का गया? साहब दिखता नहीं. साहेब सुट्टीवरती. साहब छुट्टी पे गए. कब आएगा? आता काय सांगता येत नाही तसं. काय काम होतं सांग, बोला की काय काम. तो बाबू ने भेजा था. हां, बोला ना, काय काम काय होतं. वो भाऊ और साहब देखेगा. मेरे को भाऊ ने बोला था, मेरे को बताने का जरूरत नहीं. हा, साहेबांनी सांगितलं मला. ते माला संदर्भात आहे का काही. शायद भाऊ और वो साहब देखेगा. साहब कब आएगा? साहेब आता कधी येतात काय नाही. आता हे आम्हालाच कळा ना, आम्ही सरकारचे गुलाम आहे का तुमचे गुलाम आहे. तू गवर्नमेंट से पैसा लेता, पगार लेता, तू गवर्नमेंट का चले, पर सेवक हम जैसे जनता. अहो, भाऊंनी बात केली म्हणजे भाऊंनी बात केल्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली. साहेब घाबरले आमचे. भाऊ म्हणले की त्यांचे मेवणे SP आहेत. साहेब घाबरले, गेले सुट्टीवरती. आता कधी येतात काय माहिती. अहो, 2 नंबरची कामं करायची म्हटल्यानंतर काय वाटणार. 2 नंबरचं काम असू दे, 1 नंबरचं काम असू दे, वो भाव देखेगा, साहब देखेगा. तू तेरा काम करना. साहब जब आएगा अन्ना आके रहेगा. चालू बसा ना, अन्ना चाय घेऊ. नहीं चाहिए तेरा चाय. चालू काय हे अवघड आहे. सरकारचं काम वेगळं आणि यांचं वेगळं. चाय लेगा. काम तर घ्या.
मेरे साथ धंधे में एक गड़बड़ है। द्या ना, त्यांना काम द्या ना, आमच्यापेक्षा त्यांच्या विश्वास कम जास्त असतात. अरे वैसा नहीं रे बच्चा, गुस्सा नहीं कर। देख, इतना दिन काम नहीं दिया, इसके लिए गुस्सा बिल्कुल नहीं कर। अब इसके आगे जो काम देगा वो ठीक से कर। जो मेरे साथ धंधे में हुआ वो किसी के साथ भी होना चाहिए। तो तुम अब इसके आगे ये करना है, एक केस हो, गुरु हो, पाटिल हो या सरपंच या वो पुलिस हो, सब पे नज़र रखो। मुझे सिर्फ मेरा माल चाहिए। अण्णा फक्त डबल दुऱ्या नाही करायच्या. अब इसके आगे नहीं होगा, काम तुम्हारा कोई मिले। और ये काम इस तरह करना है कि किसी को भी खबर होना नहीं चाहिए कि तुम उसके पीछे हो, उसको नज़र रख रहा है या अन्ना ने तुमको दिया होगा करेगा। और इस काम का तुम बोलेगा उतना मुंह बोला रकम मिलेगा। सिर्फ काम चुटकी से होना चाहिए। काम करो। अण्णा अरे बोला तुम आ तुला आता ना अण्णा गुरु, मेरे को एक प्राइवेट बात करना है। तुम चाय लेगा रे? गुरु, तूने मेरे से झूठ बात की थी। कौन सा अण्णा बात? उस दिन तूने बोला अप्पू के साथ तेरा अर्जेंट काम, पर जिस दिन मैंने AKS को माल दे पहुंचाने के लिए बोला तो मुझे खबर आया कि तू भी उसी लोकेशन पे था। क्या अण्णा, क्या बात कर रहे हो? लोकेशन मुझे कैसा पता होगा? आपने तो AKS को फ़ोन पे बताया था। मैं भी वही सोच रहा था, और तू उस लोकेशन पे कुछ कर रहा था, तू उधर गया क्यों था? अरे अण्णा, मैं उस दिन था उधर, लेकिन दूसरे काम से गया था। क्या काम था? वो मास्टर का जो मैटर हुआ था उसकी वजह से थेरेपी में गया था। तो तूने मेरे साथ झूठ बात क्यों किया कि आपको से मिलना? ना, आपसे झूठ नहीं, वो AKS की वजह से बोला मैं। वो AKS को बोलता ना तो वो बोलता था सारे गावाची लपड़ी तूच मिटवत बसतो, बार बार वो चिल्लाता है, मालूम है ना आपको। इसकी वजह से उसको झूठ बोला, आपको के साथ काम है। देख, धंधे में इसके आगे मैं मेरे माँ बाप पे भी भरोसा न रखूँगा। और गुरु, एक बात ध्यान में रखो, ये स्मगलिंग जो है ना, ये ऐसा एक मोतचा कुआं ना कि इसमें जो तैरने सीखा ना वो उभरा, और जो डूब गया ना वो डूबा। अब ये तो किस्मत तय करेगा कि कौन तैरना सीखेगा और कौन डूबेगा। और सबका किस्मत इसके आगे ये अन्ना तय करेगा। मेरे को मेरा माल होना चाहिए। अन्ना, आपको तो पता है मैं आपसे और AKS से कभी गद्दारी नहीं कर सकता, और वैसे भी AKS और मैं आपका माल जल्दी आपको लौटाएंगे। मेरे को तो मेरे माल से मतलब। ठीक है, अरे आलो काय नाही पोट सगळी ऐक ना, एक विषय झाला तर ते त्याशी ना मी आणि अप्पू सरपंचाच्या वाड्यावर गेलो होतो. तू कशाला गेला तिकडे? अरे प्लॅनिंगनी गेलो तो. मी आणि अप्पू आहे ना प्लॅनिंगनी गेलो तिथं. त्याला मैत्रीचा आमिष वगैरे दाखवलं जरा, मैत्रीचा हात वगैरे देतो वगैरे, हवेत गोळीबार केला. म्हटलं AKS जरा अडचणीत आहे. अरे AKS अडचणीत म्हणलं की त्याने काय केलं माहिती का? लूज म्हणला मी काय चोर आहे का? मला तर आहे ना 100% वाटतं की त्यानेच डाव केला. हा डाव त्याचाच. पण आपल्याकडे प्रूफ नाही ना त्याला बोलायला. होतं ना यार, प्रूफ नाही. जाऊ त्या विषयाबद्दल सॉरी बरं का, जरा खोटं बोलतो थोडा. काय रे? अरे मी काही शापूसोबत नव्हतो. अरे ते माहिती मला. तुला कसं माहिती? अरे काय त्या दिवशी मल्लेच चालला होता ना, ती भेटली होती त्याला, त्या बोलता बोलता बोलून गेला. अरे ते मास्तरचा मॅटर होता, जेडपीला गेलो होतो. अरे मास्तरवर एक गोष्ट आठवली. ते मला पंधरा दिवस ऐक ना, तर शिकुशी झाला. मी पण तिथंच होतो, सेम डे सेम रवी. तू पण तिथं होता, मी पण तिथं तो बेवड्या पण होता रे. आणि बेवडा आहे ना हा सरपंचच्या वाड्यासारखा. काहीतरी विषय आहे त्या बेवड्याचा. अरे हा, मला पण एक गोष्ट आठवली आता की ज्या दिवशी अण्णाकडनं बघ मी माल घेतला, तर त्या दिवशी मी आपल्या धाब्यावर थांबलो या नाश्ता करायला. तर मी जेव्हा बसलो का तेव्हा 2 जण आले. त्यातल्या एकाने ना तोंड बांधलेलं.
हॉटेलमध्ये तोंड बांधून? हा. तर मी जेव्हा मला कॉल आला, मी उठलो बोलायला, तर त्यातला एक जण माझ्याकडे आला. तर तो काय विचारत होता मला की भैया ये बताओ पुणे का रास्ता किधर है, ये किधर है, वो किधर है. मला म्हणजे फिरवत होता तो पुण्याला त्या जायचं आहे बाबतीत. ना. हा. मला तर काहीतरी लफडा वाटायला लागला. 100% कारण पुण्याचा रस्ता कुणाला बी माहिती रे. 100% त्या मला केवढ्यावर जाऊ आपण ते पूर्वे का हे नाही का तुझं ते पंटर बारका? अरे तुझा ते पंटर सारखा नसतं का बारका? ते बारकं पोरग तिथंच पोरग आहे. त्याचं पोरग ते एक काम करू आता, त्याला त्याच्याकडनं माहिती काढावं लागेल. चल ते शिकवण्याचा वेळ झालाय लवकर चल. गुरु तुला पक्का माहिती का ते या टायमाला येतं? अरे ते गाबडं इकडूनच ते शिकवण्याला जातं ते येईल आता. माझून आलं कसं काय नाही? हा ना यार, यायला पाहिजे होतं. एक झाला ए बारक्या इकडे. दादा तुम्हाला मोठा खाऊ. हा देणार ना. हे बघ माझ्याकडे एवढे मोठे पैसे आहेत, याचा एवढा मोठा खावी. खरं ना? हा. अरे होय, तुझा बाप आणतो का नाही काय खायला? हा आणतात की लय आणतात. हा होय. दारू बिरू पितं का कामाला बिमाला जातं? दारू नाही पेता आता, सोलडी कामाला जातात आता. जातोय कामाला. हा. होय. काय कामाला कुठं जातो आता? काय बॅग बिग आणली होती एवढ्यात आता? हा कपडे ते आणायच्या आधी कपड्यांच्या वर ठेवलेली बॅग. बॅग आणली होती होय. हा. परत नेली का? हा उद्या परत नेली. बर बर चल दे 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 दे. जा याचा एवढा मोठा खाऊ दे, जा. जा. कितीपर्यंत भेटतील हे?
नाहीतर आजकालच्या जगात सगळे मुलं असंच बोलतात, हे नको करू, ते नाही घालायचं, असं नाही वागायचं. पण असं आपल्याला हवं ते कर असं म्हणणारे खूप कमी लोक आहेत ना. म्हणूनच म्हटलं इतका चेहरा कसा खुललाय. तर ठीक आहे काकू, मला हा एक ड्रेस पॅक करा आणि हा